विशुद्धिमग्ग, विशुद्धिमग्ग किंवा विशुद्धिमार्गो, विशुद्धिमार्ग हा बहुधा आचार्य बुद्ध घोषांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे. तो बौद्ध धर्माचा विश्वकोश समजला पाहिजे. बौद्ध धर्म किंवा अध्यात्माशी संबंधित असा एकही महत्वाचा विषय नाही ज्याची या पुस्तकात सविस्तर चर्चा झालेली नाही. आचार्य बुद्ध घोष यांनी त्यांच्या पूर्वीच्या संपूर्ण पिटक आणि अनुपिटक साहित्याचे मंथन या ग्रंथात केले आहे. आचार्य बुद्ध घोष यांनीही हा ग्रंथ आपल्या ग्रंथात अत्यंत महत्वाचा मानला आहे. दीघ, मज्जिम, संयुक्त आणि अंगुत्तर या 4 निकायांच्या 8 कथांच्या प्रस्तावनेत निदान कथांमध्ये तो पुनरुच्चार करतो की 4 आगमांच्या निकायांच्या मध्यभागी उभे राहून हे विशुद्धिमग्ग बुद्ध भाषेत त्यांचे वास्तव अर्थ प्रकाशित करतील. असे दिसते की त्यांनी प्रथम विशुद्धिमग्ग आणि नंतर 4 निकायांच्या 8 कथा रचल्या. म्हणूनच त्यांनी विशुद्धिमग्ग मध्ये जो विषय प्रथम विशद केला होता तो नंतरच्या निकायांच्या 8 कथांमध्ये दिला गेला नाही. प्रत्येक निकायाच्या 8 कथेच्या सुरुवातीलाही त्यांनी ह्याची पुनरावृत्ती केलेली नाही. ते असे म्हणतात की मी विशुद्धिमग्ग मध्ये या सर्वांचे स्पष्ट वर्णन दिलेले असल्याने मी इथे पुन्हा विचार करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या गोष्टी अठ्ठसालिनीमध्ये अनेक वेळा सांगितल्या गेल्या आहेत. जरी विशुद्धिमग्ग शुद्धीचा मार्ग ही प्रत्येक अर्थाने असाधारण रचना असली तरी ती केवळ 2 गाथांचे स्पष्टीकरण म्हणून लिहिली गेली. त्या 2 कडवी आहेत. पहिली गाथा आहे अंतो जटा बही जटा जटाय जटापजा तत गौतम पुच्छामी को इम विष्टे जटंती. दुसरी गाथा आहे सीले पतिठाय नरो सपन्नो चित्त पन्नज भावे आतापि निपको भिक्खुसो इम विष्टे जट ती. पहिला श्लोक प्रश्नाच्या स्वरूपात आहे आणि दुसरा श्लोक त्याचे उत्तर आहे. विशुद्धिमग्गाच्या अगदी सुरुवातीस संयुक्त निकाय पालीमधून असे उद्धृत केले आहे की एकदा भगवान श्रावस्तीमध्ये भटकत असताना एका देवाचा पुत्र त्याच्याकडे आला आणि त्याने त्याला पहिल्या श्लोकाच्या रूपात एक प्रश्न विचारला ज्याचा अर्थ आहे येथे आत गोंधळ आहे, बाहेरही गोंधळ आहे, ही जनता संभ्रमात आहे. म्हणून हे गौतम, मी तुला विचारतो, हा गोंधळ कोण सोडवू शकेल? भगवंतांनी याला दुसऱ्या श्लोकाद्वारे प्रत्युत्तर दिले ज्याचा अर्थ असा की जेव्हा सद्गुणात प्रस्थापित शहाणपणाचा मनुष्य समाधी आणि बुद्धी प्राप्त करतो अशा प्रकारे एक मेहनती आणि विद्वान भिक्खू असतो तेव्हा तो गोंधळ दूर करतो. भगवंतांचे हे उत्तर घेऊन आचार्य बुद्ध घोष यांनी संपूर्ण बौद्ध ज्ञान आणि तत्वज्ञान एका निश्चित हेतूच्या धाग्यात बांधले आहे. तो उद्देश काय आहे? अध्यात्म साधना मार्गाच्या प्रगतिशील विकासासाठी स्पष्ट सूचना देणे. दुसऱ्या शब्दांत विशुद्धिमग्ग बौद्ध योग अतिशय पद्धतशीरपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. आचार्य बुद्ध घोषाने बौद्ध धर्मात दीक्षा घेण्यापूर्वी ते पातंजल योग तत्वज्ञानात तज्ज्ञ होते हे आपणास ज्ञात आहे. त्यांनी साधकांच्या कल्याणासाठी बौद्धांचे योग तत्वज्ञान विशुद्धिमग्ग या स्वरूपात निश्चितपणे प्रकाशित केले आहे. पातंजलच्या योगदर्शनापेक्षा विशुद्धिमग्ग अधिक व्यवस्थित आणि पद्धतशीर आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. बुद्ध घोष महास्थविरांनी या महाग्रंथाची रचना साधकांच्या कल्याणासाठी केली आहे. त्यांनी या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी साधुजनपा मुज्जथाय कते विशुद्धिमग्ग म्हणत त्याचा पुनरुच्चार केला आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटले आहे की मी शुद्धीकरणाच्या मार्गाविषयी बोलेन. ज्यांना पवित्रतेची इच्छा आहे त्यांनी मी जे सांगतो ते आदराने ऐका. विशुद्धिमग्ग भासिस्सो तमे सक्कच्च भासतो विशुद्धिकामा सब्बे पी निसाम्यत साधो ती. हा मजकूर महाविहारातील भिक्षूंच्या शिकवण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. त्यालाही येथे दिशा दिली आहे. महावीरवासी भिक्षूंच्या उपदेशविधीवर आधारित विशुद्धी मार्गाचे बुद्ध घोष कथन करीत आहेत.
महाविहारवासिन देसनान्यनिश्चित भासिस्सो. आत्ताच म्हटल्याप्रमाणे विशुद्धी मार्ग साधना मार्गाच्या विविध भूभागांचे पद्धतशीर वर्णन करतो. विशुद्धी म्हणजे सर्व अशुद्धीशिवाय शुद्ध निर्वाण आणि मग्ग किंवा मार्ग म्हणजे आचार्य बुद्ध घोषाने निर्वाण प्राप्तीचे साधन. म्हणून विशुद्धी मार्ग म्हणजे सर्व अशुद्धतेशिवाय अत्यंत शुद्ध सृष्टी प्राप्त करण्याची पद्धत. या उपायाच्या 3 मुख्य भूभाग आहेत जे हळूहळू साधना करून साध्य होतात. या 3 भूमींची नावे शील, समाधी आणि प्रज्ञा. महाभगवान बुद्धांच्या शब्दात सांगायचे तर हे 3 धर्मस्कंध आहेत, म्हणजेच धर्माचा आधार आहे. विशुद्धी मग्गाचा उद्देश संपूर्ण अध्यात्म मार्गाचे शील, समाधी आणि प्रज्ञेच्या रूपात वर्णन करणे आहे. या महाग्रंथात एकूण 23 परिच्छेद आहेत, ज्यामध्ये पहिले 2 परिच्छेद शील किंवा सदाचाराचे प्रतिनिधित्व करतात. 3 ते 13 परिच्छेद समाधीचे प्रतिनिधित्व करतात. 14 ते 23 परिच्छेद ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.